नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी भय कथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आज मी तुम्हाला एका अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहे ज्याच्यासोबत सह्याद्रीच्या घनदाट जंगलात एका रात्री जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. काही गोष्टी अशा असतात ना, ज्या केवळ आठवणी म्हणून उरत नाहीत, तर त्या आठवल्या की ती जुनी भीती पुन्हा एकदा जिवंत होते. आजची ही कथा सांगणारा आपला मित्र स्वप्नील आजही हे सगळं आठवताना थरथर कापतोय. हा अनुभव इतका थरारक आहे आणि गूढ आहे की प्रत्येक क्षणाला तुमची उत्सुकता वाढत जाईल. स्वप्नील म्हणतो, आज हे सगळं सांगताना माझे हात थरथर कापत आहेत, कारण काही गोष्टी आठवल्या की फक्त आठवण येत नाही, तर तीच भीती पुन्हा जिवंत होते. मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातला थरार तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरात हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया स्वप्नीलच्या आयुष्यातील ती भयानक आणि काळजाचा थरकाप उडवणारी रात्र. माझं नाव स्वप्नील. पुण्यातील एका नामांकित आर्ट्स कॉलेजमध्ये मी शिकत होतो. तेव्हा माझं वय अवघं 23 वर्ष होतं. घरची परिस्थिती तशी बेताचीच, पण माझं मन मात्र शहराच्या गजबजाटापेक्षा निसर्गाच्या कुशीत जास्त रमायचं. मी थोडा अबोल, थोडा एकलकोंडा. मला लोकांच्या गर्दीपेक्षा सह्याद्रीच्या त्या उत्तुंग डोंगररांगा आणि घनदाट झाडी जास्त आपली वाटायची. लहानपणापासूनच मला जंगलाचं, डोंगर दऱ्याचं एक विलक्षण वेळ होतं, जिथे मोबाईलला नेटवर्क नसतं, जिथे मानवी हस्तक्षेपापेक्षा निसर्गाचे आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतात. वाऱ्याचं घोंघवणारं संगीत, वाळलेल्या पानांची सळसळ आणि दूरवर वाहणाऱ्या पाण्याचा संथ पण खोल आवाज. अशा ठिकाणी माझं मन खऱ्या अर्थाने तृप्त व्हायचं. कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि माझ्या मनात एक विचार चमकून गेला. यावेळी कुठल्याही मित्राला सोबत न घेता एकट्याने जंगलात कॅम्पिंग करायचं. मी याआधीही सोलो कॅम्पिंग केलं होतं, विशेषतः सह्याद्रीच्या कुशीतल्या एका विशिष्ट जंगलात, जिथे मी 2दा आधी जाऊन आलो होतो. त्या जंगलाचे रस्ते, तिथली झाडं मला ओळखीचे वाटायची. पण त्या जंगलाबद्दल गावकऱ्यांकडून एक गोष्ट मी वारंवार ऐकली होती, बाबा रे, संध्याकाळनंतर नदीच्या आसपास थांबू नकोस आणि तिथे मुक्काम तर चुकूनही करू नकोस. त्या सांगण्यात एक जरब होती, एक गूढ इशारा होता. पण तेव्हा रक्तामध्ये तरुणपणाचा माज होता आणि स्वतःवरचा अतिविश्वास. मला वाटलं हे सगळं जुन्या लोकांचे मनाचे खेळ आहे. या इशाऱ्यांकडे स्पेशल दुर्लक्षच केला. मी संध्याकाळच्या सुमारास त्या जंगलाच्या वेशीवर पोचलो. सूर्याची किरणं हळूहळू फिकी पडत होती. पण जेव्हा मी माझ्या नेहमीच्या कॅम्पिंग स्पॉटवर गेलो, तेव्हा तिथलं दृश्य पाहून माझं मन खट्टू झालं. मानवी प्रकृतीने निसर्गाच्या त्या सुंदर कोपऱ्याचं अक्षरशः मातेरं केलं होतं. सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटकं, चिप्सचे रिकामे पुडे आणि प्लॅस्टिकचा कचरा विखुरलेला होता. जणू काही ते पावन जंगल नसून एखादा ओसाड पिकनिक स्पॉट असावा. मला त्या अस्वच्छ ठिकाणी एक क्षणही थांबावंसं वाटेना. मग मी एक धाडसी पण तितकाच चुकीचा निर्णय घेतला. मी ठरवलं, थोडं अजून आत घनदाट जंगलात जायचं, जिथे अजून मानवी पाऊल पडलं नाहीये आणि जिथे निसर्ग त्याच्या मूळ रूपात आहे. मी पाठीवरची बॅग घट्ट केली आणि काळोख पडायच्या आत जंगलाच्या त्या भागात शिरलो, जिथे शांतता केवळ कानाला ऐकू येत नव्हती, तर ती शरीराला जाणवत होती. पण मला कुठे माहीत होतं की मी शांतता शोधायला नाही, तर एका भयानक अदृश्य संकटाच्या दिशेने स्वतःहून चालत जात होतो. मित्रांनो, मी आता जंगलाच्या अशा भागात पोचलो होतो जिथे सौंदर्याचा एक भयानक सापळा
रचला गेला होता. निसर्गाचं ते रूप जेवढं मोहक होतं तेवढंच ते आतून पोकळ आणि भयावह होतं. मी चालत चालत ज्या जागी पोचलो ती जागा मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. समोर एक अरुंद पण खूप खोल नदी शांतपणे वाहत होती. आकाशात पूर्ण चंद्र होता, पण त्या चंद्राचं शुभ्र प्रतिबिंब त्या काळ्या शार पाण्यावर एखाद्या जखमेसारखं थरथरत होतं. नदीच्या बाजूला असलेल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या पाण्याकडे झुकलेल्या होत्या. जणू काही त्या पाण्यातून बाहेर येणाऱ्या कोणाची तरी वाट पाहत होत्या. पाण्याचा तो संथ आवाज आणि रात्रीच्या कीटकांचा तो अखंड कांठण्या बसवणारा गोंगाट, सगळं कसं खूप शांत होतं. कदाचित जरा जास्तच शांत. मी तिथेच नदीकाठी माझा तंबू ठोकला. वारा इतका जोरात होता की कॅम्प फायर पेटवताना माझी अक्षरशः दमछाक झाली. आधीच्या कॅम्पिंग स्पॉटवर झाडांची दाट भिंत होती, पण इथे मी पूर्णपणे उघड्यावर होतो. मी काडी ओढली की वारा ती विझवून टाकायचा. जणू काही ते जंगल मला सांगत होतं की स्वप्नील, इथे उजेड नकोय, इथे फक्त अंधारच हवाय. शेवटी कसाबसा जाळ पेटला, पण तो प्रकाश त्या घनदाट काळोखाला चिरण्यासाठी पुरेसा नव्हता. मी टॉर्चच्या प्रकाशावरच अवलंबून होतो. मनातली अस्वस्थता दाबायला मी हेडफोन लावले आणि हलकी गाणी ऐकायला सुरुवात केली. स्वतःला समजावत होतो, सगळं ठीक आहे स्वप्नील, तू आजवर किती सोलो कॅम्पिंग केलं आहेस, तू कशाला घाबरतोयस. पण ती अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं जंगलाचं रूप बदलत होतं. अचानक खसखस असा आवाज ऐकू आला. मी दचकलो आणि कानातले हेडफोन झटकन काढले. सभोवताली मिट्ट काळोख होता. फक्त माझ्या कॅम्प फायरचा मिनमिनता उजेड नाचत होता. मी कान टवकारले. पुन्हा तोच आवाज, खर खर, जसं कोणीतरी ओल्या पानांवरून पाय ओढत चालतंय. तो आवाज नदीच्या पलीकडून येत होता. मी टॉर्च घेतली आणि त्याचा प्रकाश नदीच्या दुसऱ्या तीरावर फेकला, पण तो प्रकाश नदीच्या त्या अथांग काळ्या पाण्याला पार करून पलीकडे जाऊ शकत नव्हता. आणि त्याच वेळी झाडांच्या दाट सावलीत मला काहीतरी हलताना दिसलं. ती एक काळी आकृती होती. ती माणसासारखीच दिसत होती, पण काहीतरी भयंकर चुकत होतं. ती आकृती झाडांच्या आड लपून हळूहळू एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे चालत होती. तिला माझी कॅम्प फायर नक्कीच दिसत असणार, पण ती माझ्याकडे डुंकूनही पाहत नव्हती. जणू मी तिथे अस्तित्वातच नाहीये. तिची ती संत चाल पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. पण अचानक ती आकृती थांबली आणि अगदी संत गतीने ती माझ्या दिशेने वळली. त्या क्षणी माझा श्वास जणू छातीतच अडकला. त्या काळोखात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण मला हे प्रकर्षानं जाणवत होतं की तिची ती निर्दयी आणि स्थिर नजर थेट माझ्यावर खिळलेली आहे. माझ्या शरीरातून एक थंडगार लहर गेली, जणू कोणीतरी माझ्या पाठीवर बर्फाचा गोळा ठेवला असावा. आणि मग त्या शांततेला भंग करत एक असा आवाज आला ज्याने माझं रक्त गोठवलं. तिने एक किंकाळी मारली, पण ती किंकाळी माणसाची नव्हती. तो आवाज म्हणजे एका दुःखी आत्म्याचा आक्रोश आणि एका पिसाळलेल्या जनावराची डरकाळी यांचं एक भयानक मिश्रण होतं. तो आवाज त्या दरीत प्रतिध्वनित होत राहिला आणि माझ्या मनात एकच विचार आला, मी इथे यायला नको होतं. ती किंकाळी अजूनही हवेत विरघळलेली नव्हती की पुढच्याच क्षणी जे घडलं त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकवला. धडाम, ती काळी आकृती अचानक नदीच्या दिशेने धावली. माझ्या डोळ्यासमोर एका क्षणात तिने थेट पाण्यात उडी मारली. नदीचं पाणी काळं, थंड आणि अथांग होतं. कुणीही इतक्या उंचीवरून पाण्यात उडी मारली असती तर छपाक असा मोठा आवाज आला असता, पाण्याचे थेंब उडाले असते. पण इथे काहीच झालं नाही.
ना उडालेलं पाणी, ना एखादी लाट, ना पाण्याचा एक थेंब. जणू काही ती आकृती पाण्यात पडलीच नव्हती. जणू पाणीच तिला ओळखत नव्हतं. माझ्या छातीतील धडधड आता इतकी वाढली होती की तिचा आवाज मला माझ्या स्वतःच्या कानांवर स्पष्ट ऐकू येत होता. माझं शरीर भीतीने गार पडलं होतं. आणि मग नदीच्या त्या शांत पृष्ठभागावर हळूहळू गोल गोल वर्तुळ तयार होऊ लागली. जसं काही पाण्याच्या आतून कुणीतरी त्याला ढवळून काढतंय. त्या काळ्या पाण्यातून ती आकृती पुन्हा वर येऊ लागली. पण ती पोहत नव्हती. ती चक्क पाण्याच्या आतून चालत येत होती, थेट माझ्याच दिशेने. माझे डोळे तिच्यावर खिळून राहिले होते. हातपाय हलवण्याची ताकद जणू संपली होती. जसं तसं अंतर कमी होत होतं, तसं तसं ती आकृती अधिकच अस्पष्ट पण भयावह दिसू लागली. तिचं शरीर जणू धुक्याने किंवा धुराने बनलेलं होतं. डोकं स्पष्ट होतं, खांदे होते, हात होते, पण त्यांच्यामध्ये एक अजब पोकळी होती. ती जवळ आली, इतकी जवळ की मला नदीचा एक विलक्षण गार, ओलसर आणि कुजलेला वास जाणवला. जणू काही एखादं शरीर प्रत्येक दिवसापासून त्या पाण्यात सडत असावं. आणि मग ती अचानक थांबली माझ्या डोळ्यांसमोर. क्षणाक्षणाला ती विरघळायला लागली. हळूहळू तिचे पाय आधी गायब झाले, मग धड आणि मग हात. जसं थंड पहाटेचं धुकं सूर्य उगवण्याआधी आपोआप नाहीसं होतं, तशी ती आकृती माझ्या डोळ्यासमोर हवेत पुसून टाकली गेली. ती बुडाली नव्हती. पाणी तिच्यावर बंदही झालं नव्हतं. ती पळून गेली नव्हती. ती चक्क अस्तित्वातूनच काढून टाकली गेली होती. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती नाहीशी झाल्यानंतरही नदीचं पाणी अजून काही क्षण माझ्या दिशेने वळत राहिलं. जणू काही ती गेली होती, पण तिची ती अदृश्य सावली अजूनही माझ्या दिशेने चालत येत होती. माझ्या मनावरचा ताबा आता पूर्णपणे सुटला होता. तिथे एक क्षणही थांबणं म्हणजे साक्षात मृत्यूला मिठी मारण्यासारखंच होतं. त्या अदृश्य शक्तीची ती सावली अजूनही माझ्या दिशेने सरकत होती. हे जाणवताच माझ्या शरीरातील उरली सुरली ताकद मी एकवटली. मी कसलाही विचार केला नाही. माझा तंबू, सामान, बॅग सगळं तसंच त्या नदीकाठी सोडून मी जंगलाच्या दिशेने जीव मुठीत धरून पळत सुटलो. माझ्या हातात टॉर्च होती, पण भीतीमुळे माझे हात इतके थरथरत होते की टॉर्चचा प्रकाश वेड्या वाकड्या दिशांना नाचत होता. काळोख्या जंगलात झाडांच्या फांद्या एखाद्या अकराळ विक्राळ हातांसारख्या माझ्या तोंडावर ओरबाडत होत्या. पोचणारे काटे पायात रुतत होते, पण मला त्या वेदनांची जाणीवच होत नव्हती. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, इथून लांब पळायचं. पळता पळता मला एक भयंकर गोष्ट जाणवू लागली. त्या घनदाट शांततेत फक्त माझ्या पळण्याचा आवाज येत नव्हता. माझ्या पावलांच्या आवाजासोबतच अजून एका पावलाचा आवाज अगदी लयबद्ध रीतीने येत होता. धपधप. ते आवाज माझे नव्हते. मी वेग वाढवला की ते आवाजही वाढायचे. मी थोडा मंद झालो की तेही जवळ यायचे. जणू काही ती काळी आकृती माझ्या अगदी मागे, माझ्या मानेवर तिचा तो थंडगार कुजलेला श्वास टाकत धावत होती. मी मागे वळून बघण्याची हिंमतच केली नाही, कारण मला माहीत होतं की मी मागे वळालो तर कदाचित मी पुन्हा कधीच समोर बघू शकणार नाही. धावताना अचानक माझा पाय एका वेलीत अडकला आणि मी जोरात जमिनीवर आदळलो. माझ्या हातातील टॉर्च निसटून दूर एका झाडीत पडली. आता मी पूर्णपणे त्या मिट्ट काळोखाच्या हवाली होतो. त्या क्षणी मला माझ्या अगदी जवळ कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. जंगलातील हवेत तोच नदीचा कुजलेला ओलसर वास पुन्हा भरून राहिला होता. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि देवाचं नाव घेत कसाबसा पुन्हा उभा राहिलो. टॉर्च शोधण्याचा विचारही मनात न आणता मी त्या अंधारातच वेड्यासारखा धावू लागलो. अखेर काळोखाला चिरत समोर रस्त्याचे पिवळे दिवे दिसले. मी त्या जंगलातून बाहेर पडलो आणि मुख्य हायवेवर आलो. डांबरी रस्त्याला स्पर्श होताच माझ्या जीवात जीव आला.
मी रस्त्याच्या मधोमध थांबलो. माझा श्वास फुफाट्यासारखा वाजत होता आणि अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पण माझ्या मनावरची ती भीती अजूनही तशीच होती. मी त्या रात्रीपासून आजपर्यंत त्या जंगलात पुन्हा कधीच पाऊल ठेवले नाही. सामान गेलं तरी चालेल, पण माझं अस्तित्व तिथे पुन्हा कधीही नेणार नाही हे मी मनाशी पक्क केलं होतं. मुख्य रस्त्यावर आल्यावर मी सुरक्षित होतो खरा, पण माझ्या मनाचा एक भाग आजही तिथेच त्या नदीकाठी अडकलेला आहे. तर मित्रांनो, ही होती स्वप्नीलच्या आयुष्यातील ती हादरवणारी रात्र. स्वप्नील त्या जंगलातून सुखरूप बाहेर आला खरा, पण त्या रात्रीने त्याच्या मनात भीतीचं एक असं बीज पेरलं जे आजही त्याला शांत झोपू देत नाही. जंगलातून पळ काढल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही, पण आजही त्याला असं वाटतं की त्या काळ्या आकृतीचा तो कुजलेला थंडगार वास त्याच्या श्वासात कुठेतरी अडकलेला आहे. स्वप्नील सांगतो, मी त्या जंगलात पुन्हा कधीच गेलो नाही आणि कधी जाणारही नाही, कारण मला समजलंय की काही सावल्या फक्त अंधारात नसतात, त्या आपल्या आठवणीत आयुष्यभर जगत राहतात. मित्रांनो, निसर्गाच्या कुशीत अशी अनेक रहस्य दडलेली असतात जी विज्ञानाच्या आणि आपल्या बुद्धीच्या पलीकडची असतात. काही गोष्टींना आपण भ्रम म्हणून सोडून देतो खरं, पण ज्यांच्यावर हा प्रसंग कुदरतो त्यांच्यासाठी हे एक भयानक सत्य असतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली? स्वप्नीलसोबत जंगलात ती नक्की कोणती अमानवीय शक्ती होती असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून अंगावर काटा आणणाऱ्या कथांसाठी आपल्या मराठी भयकथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आपल्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या. आजचे हॉरर फॅन्स आहेत पराग मजगर, खंडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, किरण शिंदे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर, राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे, श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, तेलंगणा राज्य, संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे, महेंद्र परब, माझगाव, मुंबई, सुलोचना पाटील, काटेवाणीवली, कल्याण, मुंबई, अरुण सोनवणे, शिवाजी महाराजनगर, सातपूर, नाशिक, अब्दुल्ला हमदुले, मुंब्रा, जिल्हा ठाणे, नेहा गायकवाड, भांडूप, मुंबई, अनिरुद्ध कासारे, मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड, अश्विनी संदीप साळवी, पुणे, राधिका चांदोलकर, जोगेश्वरी, मुंबई, गणेश हांडे टेलर, शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली, रुपाली माने, डोंबिवली, जिल्हा ठाणे, श्याम जाधव, जालना. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी सारिका लवकरच अशा एका नवीन भयानक आणि थरारक कथेसोबत तुमच्या भेटीला पुन्हा येईन. तोपर्यंत काळजी घ्या आणि अंधारात बाहेर पडताना सावध रहा. धन्यवाद आणि शुभरात्री.